गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये 19 ऑक्टोबरला मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मेळाव्याचं आयोजन केले गेले। राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। ठाण्यामध्ये भाजपाच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करण्यात आली आहे। स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असून बैठकीला संजय केळकर, डावखरे हे उपस्थित होते। राऊतांनी माझ्या विरोधात तक्रार केलेली नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला खुलासा। भाजपाच्या वतीनं यंदाही पालावरील दिवाळी उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। भाजपाचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी पालावर जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत। उदय सामंत यांनी करबोडे गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, ग्रामस्थांशी संवाद साधलाय। नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, त्यांच्याकरता आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असं उदय सामंत यांनी म्हटलंय। सातारा तालुक्यातील सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। दरेगावात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे। 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असताना शिंदेंनी स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आजच्या पुणे दौऱ्यातील कार्यक्रमात खोबरा आढळला। या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते। आगामी मनपा निवडणुकीसाठी शिंदेंनी मास्टर प्लॅन तयार केला आहे। ठाकरे गटाला मात देण्यासाठी अनुभवी खासदार आणि आमदारांवर मुंबई मनपाची जबाबदारी देण्यात आली आहे। मातोश्रीच्या परिसरामध्ये शिंदे गटानं बॅनरबाजी केली आहे। मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल असा आशय या बॅनरवर आहे। ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही भाजपाचं भव्य कार्यालय होणार आहे। मुंबईत भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं शनिवारी भूमिपूजन होणार आहे। चर्चगेट परिसरात हे नवं ऑफिस होणार आहे। ठाण्यामध्ये पालिका निवडणुकीमध्ये भाजपानं स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। 33 प्रभागातील इच्छुकांसाठी शिबिर आयोजित केलंय। 33 प्रभागातील उमेदवारांची चाचपणी होणार आहे। आरसीएफ आंदोलन प्रकरणी अलिबाग पोलिसात गुन्हा दाखल झालाय। आमदार महेंद्र दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झालेत। दादरमध्ये दिवाळीनिमित्त मनसे शिवसेना युतीची चर्चा सुरू असताना ठाकरे बंधूंचे कंदील लावण्यात आलेले आहेत। ठाकरे यांच्यासोबत ठाकरे बंधूंचे फोटो कंदिलावर बघायला मिळत आहेत। ठाकरे गटाकडून दादरच्या विविध भागात मोठे आकाश कंदील लावले गेले। अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली। यावेळेस राज ठाकरेंनी स्वतः सलीम खान यांना घर दाखवलं, तर गॅलरीमध्ये राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सलीम खान यांच्यात गप्पा रंगल्या। हिंगोलीमध्ये शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार, वळसे पाटील, राजू नवघरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। रामदास आठवलेंसह आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात रिपब्लिकन ऐक्याची भाषा करत आहेत। अशा सर्व आंबेडकरी नेत्यांना सुजात आंबेडकर यांनी टोला लगावलाय। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात तुम्हाला रिपब्लिकन ऐक्य हवा असेल तर पक्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करा, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय।
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडलाय। अंधेरी पूर्वेमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस रामदास आठवले यांच्याकडून उमेदवारांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे।